कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. कोण हवंय आपल्याला? दिव्या इथेच राहते का? हो, पण आई मी तुला काहीतरी तुम्ही कसं काय ओळखता दिव्याला? ते हा माझा कॉलेज मधला मित्र आहे. नोट्स घ्यायला आला असेल. मी बोलते त्याच्याशी, तू जा. हा हा अगं तुला खूप फोन ट्राय केले मी, पण लागतच नव्हता. नोट्स पाहिजे होते अर्जंटली म्हणून. सो सॉरी, असं डिरेक्टली यावं लागलं. देतेस ना नोट्स? हो आलेच आलेच. हळू. दिव्याच्याच वर्गात आहात का तुम्ही? हो, पण काय ना, हल्ली गेले बरेच दिवस ती मला भेटलीच नाही, त्यामुळे नोट्स घ्यायचे राहून गेले. नाही, ते जरा कॉलेजला जाणं येणं कमी झालंय ना तिचं. घरात सगळी तयारी चालू आहे म्हणून जरा. कसली तयारी? नोट्स. थँक्यू. इथे आसपास कुठलं झेरॉक्सचं दुकान आहे का? मी पटकन जाऊन झेरॉक्स काढतो आणि नोट्स परत आणून देतो. झेरॉक्स ते आहे, पण तुला सापडणार नाही. मी तुला दाखवते आणि तुला परत यायची गरज पडणार नाही. येऊ ना? हा आलेच. लवकर ये ग. हो, आशूला जाऊन खूप वेळ झालाय. त्याने काही कळवलं नाही. जरा बघा ना फोन करून. हो. आशू, अरे एक सेकंड. हॅलो भाऊ, बोला. हा आशू, अरे व्यवस्थित पोचलास ना? हो, एकदम व्यवस्थित पोचलो, सुखरूप. वा, पोचला म्हणतोय. तुला दिलेल्या जबाबदारीचं काय झालं? जबाबदारी पार पडली. जरा मदत लागली, पण पार पडली. सगळं व्यवस्थित झालंय. झालं, सगळं व्यवस्थित झालंय लक्ष्मण. हा, चला, बरं झालं. हो ना, आता आशू छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घ्यायला लागला. बरं आशू, तू म्हणत होतास तुला कुणाची तरी मदत झाली, त्याचं काय? अहो, शिवाय ना त्यांनी मदत केली मला. थोडी अडचण आली होती, पण शिवा होती म्हणून सगळं नीट पार पडलं. वा वा, प्रत्यक्ष शिवाचीच मदत मिळाली म्हणतोय आशू. शंभो नारायण, शंभो नारायण. भाऊ, आणि आज मी अभिषेक केला. अभिषेक सुद्धा केला म्हणतोय. अरे आशू, याला नशीबच लागतं बघ. आणि ऐका ना, मी आता इथनं निघतो. लवकरच घरी येतो प्रसाद घेऊन सगळ्यांसाठी. ये ये, सावकाश ये, काही घाई करू नकोस. मी इकडे सांगतो सगळ्यांना. ओके, चलो, बाय बाय. चला मी निघू आता. काय चला, तुला सोडतो मी. चल. नाही नाही, मी 2 मिनिटावरच राहते. मी जाईन तुझा. नक्की ना? नक्की. छकुल्या. छकुल्या आशुतोष. चलो, बाय बाय. महादेवाचीच कृपा झाली. वा, चला, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अरे एक काम थोडं जमत नाही तुम्हाला ना. ते पैसे चोरता आले ना, ते आशूला थांबवता आलं. साहेब, आम्ही खूप प्रयत्न केला. त्याला चांगला धरला पण होता, पण काय जादू झाली? अरे तो एवढासा आशू तुम्हाला पुरून उरला. साहेब, आम्ही त्याच्याकडून ती बॅग घेणार, तेवढ्यात मध्ये एक पोरगी आली आणि सगळा प्लॅन फिसकटला. काय पोरगी? अरे लाज वाटली पाहिजे तुला. एका कामाचे नाही धड तुम्ही. साहेब, तुम्हाला नाही माहिती, ती पोरगी या एरियातली डॉन आहे, डॉन. पण मी शब्द देतो तुम्हाला, पुढच्या वेळेस नाही चुकणार. पुढच्या वेळेस? पुढची वेळच येणार नाहीये आणि या कामाचे तुला पैसे मिळणार नाहीत. कोण ठेव, युजलेस. तू मूर्ख आहेस का? घरी का आलास? अगं दिव्या, मी तुला खूप फोन केले, पण तू उचललेच नाहीस.
म्हणून आलो. आय वॉज मिसिंग यू यार. त्यामागे एक कारण आहे. काय? माझं लग्न ठरलं. सो व्हॉट दिव्या? अगं लग्न काय कोणाची ठरत नाहीत का? पण दिव्या, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आणि माझ्याहून जास्त प्रेम तुझ्यावर करणार तरी कोण? तुझ्यासाठी काहीही. हे बघ दिव्या, काहीतरी मार्ग निघेल, पण तू प्लीज मला भेटणं आणि बोलणं बंद नको करूस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. कसला विचार करतेस? नाही, काही नाही. आणि थँक्यू फॉर द गिफ्ट. बाय द वे, कोणाशी ठरलंय लग्न? का? तुला काय करायचंय? मी काय करणार? हा, पण बघेन ना कोण जास्त हँडसम आहे ते. पण तो तुझ्यासारखे असे छोटे छोटे गिफ्ट देत नाही, डायरेक्ट मोठं गिफ्ट देतो. कार मागितली तर कार पण देईल. म्हणजे? आशुतोष देसाई, देसाई ऑटोमोबाईल्सचा होणारा मालक, त्याच्याशी ठरलंय माझं लग्न. का, काय झालं? जेलस फील होतंय का तुला? काय बाईलो कसं आहे? अरे शिवा, कुठे गेलेलीस? आणि कुठे गेलेली ते सांगून पण नाही गेली. हे, काय झालं गेला? काय माहित भाई, काहीतरी झालंय शिवाला. वेगळाच मूड आहे हिचा आज. मग काय? पप्पा, मला ना आत्ता कळतोय त्या स्वप्नाचा अर्थ. तुम्हाला मला हेच सांगायचं होतं ना. आपण हे सगळं काय चाललंय, नेमकं काय मला नाही कळत आहे. म्हणजे मी करेक्ट ट्रॅकवर आहे ना? नाही कळत आहे पप्पा मला ना. हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्याचा मला का आनंद होतोय किंवा असं का वाटतंय मला नाही माहिती, पण ना आतून आहे ना खूप भारी वाटतंय खरंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.